दोन भाऊ एक आडनाव, पण दोन पक्ष, दोन विचार, दोन चिन्ह आणि दोन वेगवेगळ्या राजकीय वाटा। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या जवळपास 2 दशकांपासून ठाकरे कुटुंबातील या दोन भावांच्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या दिशांनी सुरू असलेला प्रवास संपूर्ण महाराष्ट्र पाहत आला आहे। पण आता राज्याच्या राजकारणात एक असं वळण आलं आहे जिथे या दोन वेगवेगळ्या वाटा पुन्हा एकदा एकत्र येण्याची, एकमेकांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या युतीसाठी पूर्णपणे ग्रीन सिग्नल दिला जातोय, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंचं मौन अनेक प्रश्न निर्माण करतंय। याच गोंधळात कधी अमित ठाकरे म्हणतात त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, त्यांनी फोन करावा, तर कधी संजय राऊत म्हणतात काय सांगावं, कदाचित फोन झालेही असतील। नाशिकमध्ये तर दोनही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मनोमिलनाचे संकेत देत आहेत। मग खरंच पडद्यामागे काहीतरी शिजतंय का? ही फक्त निवडणुकीच्या तोंडावरची राजकीय खेळी आहे की खरंच महाराष्ट्र हितासाठी हे दोन भाऊ एकत्र येण्याच्या तयारीत आहेत? या युतीच्या चर्चेतील प्रत्येक पैलू, प्रत्येक अट आणि प्रत्येक संभाव्य वळणाचा आज आपण अत्यंत सखोल आणि निष्पक्ष आढावा घेऊया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोनही भावांनी एकत्र यावं असं आपल्याला वाटतं का? तुमचं उत्तर हो असेल तर आताच व्हिडिओ खालील लाईकचं बटन दाबा, जेणेकरून महाराष्ट्राच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे कळायला मदत होईल। आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। गेल्या काही दिवसांपासून विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या युतीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे आणि यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अत्यंत सकारात्मक आणि थेट संकेत दिले जात आहेत। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गेल्या 2 आठवड्यांपासून सातत्याने ही भूमिका मांडली आहे। ते स्पष्टपणे म्हणाले, महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत, आम्ही साथ दिली आहे। ही साथ कोणाला होती हे वेगळं सांगायला नको। केवळ आदित्य ठाकरेच नाही तर पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही यावर शिक्कामोर्तब केलं आहे। ते म्हणाले, आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे। नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे। माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, आम्ही अत्यंत सकारात्मक आहोत। म्हणजे शिवसेनेच्या गोटातून युतीसाठी पूर्णपणे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे, यात आता कोणतीही शंका उरलेली नाही। आणि संजय राऊत जे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाबद्दल बोलत आहेत ते फक्त हवेतील शब्द नाहीत। गेल्या गुरुवारी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं। दोनही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी गप्पा मारल्या, भविष्यात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली। ही घटना खूप महत्त्वाची आहे, कारण राजकारणात नेते जरी एकत्र आले तरी जमिनीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेले हेवेदावे संपायला वेळ लागतो। पण इथे तर नेत्यांच्या आधीच कार्यकर्ते एकत्र येऊ लागले आहेत, जे एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहेत। एका बाजूला शिवसेनेकडून एवढी स्पष्ट भूमिका घेतली जात असताना मनसेकडून मात्र एक प्रकारचं गूढ मौन पाळलं जात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण त्यांचे सुपुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मात्र एक अत्यंत व्यावहारिक आणि थेट विधान केलं आहे, ज्यामुळं या चर्चेला एक नवी दिशा मिळाली। ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत, त्यामुळं युती करण्याची इच्छा असेल तर दोन भावांनी बोललं पाहिजे, त्यांनी एकमेकांना फोन करावा, आम्ही बोलून काही फरक पडणार नाही। अमित ठाकरे यांच्या या विधानाने मधल्या मध्यस्थांची गरज नसल्याचं आणि हा निर्णय केवळ त्या दोन भावांचाच असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यांनी संजय राऊत यांना शिवतीर्थावरील कॅफेटेरियावर येण्याचं आमंत्रणही दिलं होतं। यावर संजय राऊत यांनी अत्यंत आपुलकीने प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेला आहे, गोड मुलगा आहे तो, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे। त्याच्या मनात ज्या भावना आहेत त्या भावनेचे मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो। मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन, आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरं घरच आहे। या संवादामधून दोन्ही कुटुंबांमधील वैयक्तिक संबंधांमधील कटुता कमी झाल्याचं स्पष्ट संकेत मिळतात। पण या सगळ्या प्रकरणातील सर्वात रहस्यमय आणि सूचक विधान केलं आहे ते संजय राऊत यांनी। जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की पहिला फोन कोण करणार, हा इगोचा मुद्दा आहे का, तेव्हा राऊत जे म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचं आहे। ते म्हणाले, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपासून हे भाऊ आहेत, मी दोघांनाही पाहिलं आहे।
10 मिनिटांनी मी आता राज ठाकरेंना फोन करणार आहे किंवा 10 मिनिटांनी मी आता उद्धव ठाकरेंना फोन करतो असा मेसेज सोशल मीडियावर टाकून दोनही बंधू एकमेकांना फोन करणार नाहीत काय सांगावं? फोन झालेही असतील, कदाचित फोन झाले सुद्धा असतील। राऊतांचं हे वाक्य या संपूर्ण चर्चेला एका नव्या पातळीवर घेऊन जातं। याचा अर्थ पडद्यामागे काहीतरी हालचाली सुरू आहेत का? दोनही भावांमध्ये गुप्तपणे संवाद सुरू आहे का, ज्याची बाहेर कोणाला कल्पना नाही? राऊत यांनी या शक्यतेने या प्रकरणातील गूढता आणखी वाढवली आहे। संजय राऊत इथेच थांबले नाहीत। त्यांनी एक अत्यंत सुंदर उदाहरण देत या युतीच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं। ते म्हणाले, तुम्हाला फळ दिसण्याशी मतलब आहे ना? तुम्हाला फळ दिसेल, पण फळ झाडावर यायला आधी बी लावावं लागतं, मग त्याला पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात। अशा अनेक प्रक्रियेतून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल झाडाला खूपच फळं आलेली आहेत। इतक्या लवकर फळं आली कशी? पण फळं येतील। राऊतांच्या या बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे। त्यांच्या मते युतीची प्रक्रिया सुरू झाली आहे, ती हळूहळू योग्य पद्धतीने पुढे जात आहे आणि योग्य वेळी त्याचे सकारात्मक परिणाम म्हणजेच फळं सर्वांना दिसतील। मग या युतीचा पाया काय असेल? दोनही पक्ष एकत्र काय येणार? याचंही उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे। ते म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे महाराष्ट्राचे शत्रू नाहीत। ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातले, तसे घाव काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घातलेले दिसले नाहीत आणि हे राज ठाकरेही मान्य करतील। म्हणजे भाजप आणि दिल्लीच्या राजकारणाला विरोध हा या दोन भावांना एकत्र आणणारा एक समान धागा असू शकतो, असं राऊतांचा होरा आहे। हा महाराष्ट्र धर्म आणि दिल्लीचं आक्रमण या मुद्द्यांवर दोनही ठाकरे एकत्र येऊ शकतात असं ते सुचवत आहेत। आणि सर्वात शेवटी ते एक अत्यंत भावनिक वाक्य बोलून गेले, दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते। तर एकंदरीत चित्र काय आहे? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युतीसाठी पूर्णपणे दारं उघडी ठेवली आहेत। राज ठाकरेंकडून अधिकृत होकार किंवा नकाराची प्रतीक्षा आहे। अमित ठाकरे यांच्यासारखी तरुण पिढी संवादासाठी आग्रही आहे। संजय राऊत यांच्यासारखे अनुभवी नेते पडद्यामागे हालचाली सुरू आहेत आणि फळं नक्की मिळतील असे सूचक संकेत देत आहेत। नाशिकसारख्या ठिकाणी कार्यकर्तेही एकत्र येत आहेत। ही सगळी चिन्ह पाहता या युतीच्या चर्चा आता केवळ हवेतील गप्पा राहिलेल्या नाहीत, तर त्या एका ठोस दिशेने पुढे जात असल्याचं दिसतंय। प्रश्न फक्त वेळेचा आहे आणि पहिला फोन कोण करणार किंवा तो कदाचित झालाही असेल या गूढतेचा आहे। जर ही युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप येईल यात शंका नाही। एक नवी मोठी राजकीय ताकद निर्माण होईल जी आगामी निवडणुकांची सर्व समीकरणं बदलून टाकू शकते। आता हे मनोमिलन खरंच प्रत्यक्षात उतरणार का, की पुन्हा एकदा काही राजकीय मतभेद किंवा इगो आडवा येणार? ही फक्त राजकीय गरज आहे की खरंच दोन भावांचं, दोन पक्षांचं आणि दोन विचारप्रणालींचं मनोमिलन होतंय? याचं उत्तर मिळायला कदाचित जास्त वेळ लागणार नाही, पण तोपर्यंत या ठाकरे पॅटर्नच्या शक्यतेने महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे हे नक्की। या संदर्भात काही अपडेट आले तर ते आम्ही आपल्यापर्यंत लवकरच घेऊन येऊ। त्यासाठी खालील सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि थोडक्याचे इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका।